नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. तर यासाठी आपल्याला 4 कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे. यातील पहिला कागद म्हणजे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला हा तुम्ही तलाठीकडून काढून घेऊ शकता. अन्यथा तुमच्याकडे असेल तर काय हरकत नाही. जर नसेल तर त्याच्याकडून या 2 दिवसामध्ये काढून घ्या. आणि बऱ्याच जणांचं असं तर्क आहे की ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या महिलेच्या नावे उत्पन्नाचा दाखला हवा. तर असं काही नाही. उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाच्या नावावरती असला तरी चालतो. आता समजा एखादी जर विधवा महिला असेल, तर उत्पन्न दाखला तिच्या नावे निघू शकतो. पण जर विवाहित महिला म्हणजे तिचा पती असेल, तर तो उत्पन्न दाखला तिच्या नावे निघत नाही. तो कुटुंब प्रमुखाच्याच नावे निघतो. तर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. दुसरं म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र. डोमेसाईल प्रमाणपत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे. मराठीमध्ये रहिवासी प्रमाणपत्र असं म्हणतात त्याला. तर हे लागतं ॲड्रेस प्रूफसाठी हे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि तिसरं म्हणजे राशन कार्ड. ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या महिलेचं नाव राशन कार्डमध्ये नोंद असली पाहिजे. जर राशन कार्डमध्ये जर तिचे नाव नसेल, तर या योजनेचा लाभ त्या महिलेला घेता येणार नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे नवीन कोणतरी तुमची सूनबाई वगैरे आली असेल, तर तिचं नाव तुम्ही रजिस्टर करून लवकरात लवकर घ्या. अन्यथा तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. चौथं डॉक्युमेंट म्हणजे नॅशनल बँकेत अकाउंट असले पाहिजे. अन्यथा तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि जर समजा तुम्ही अकाउंट आधीच काढून ठेवले असले, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी, फक्त ओपन करून ठेवले म्हणजे झालं नाही. ते अकाउंट आता तुमचे फ्रीज झालेले असणार. जर अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन रेग्युलर होत असतील, देवाणघेवाण पैशाची होत असेल, तर ते अकाउंट चालू असते. जर तुम्ही फक्त ओपन करून ठेवले असेल कुठलीही योजना येण्यासाठी, तर ते अकाउंट बंद झाले असेल, त्याआधी बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करून घ्यावी. जर अकाउंट फ्रीज असेल, तर तुम्ही मिनिमम ₹500 तरी त्यामध्ये भरा. त्यामध्ये अकाउंट ओपन होते. तर अकाउंट असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ह्या सगळ्यानंतर म्हणजे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तिचे वय वर्ष 21 ते 60 यामध्ये असले पाहिजे. अन्यथा ती या योजनेस पात्र ठरणार नाही. हे तुम्ही आत्ताच क्लिअर करून घ्या. अन्यथा बऱ्याच लोकांचं कसं होतं, की 17-18 वर्षाची मुलगी असेल किंवा 60 वर्षानंतरची आजी असेल, तर ती या योजनेचं अपात्र आहे. तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर यापुढेही या योजनेच्या अशाच अपडेट मी देत राहीन. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.